नमस्कार सगळ्या कोंकणी किचन तुमगे स्वागत असा। आज हांव करलाला उपवासासाठी खास कणगाच कटलेट। हे खूप मस्त लागता, टेस्टी एकदम। आणि हे तुम्ही ऑफिसा वयतन सुद्धा हे तुमगे टिफिना घेऊन वचू शकता आणि पोरा सुद्धा टिफिना देऊ शकता। खूप मस्त लागता आणि हे कश म्हण तुम्ही या व्हिडिओत पळया आणि कोंकणी किचना लाईक शेअर आणि सबस्क्राइब करू विसरू नका। कणगाच कटलेट करू हा हिंगा 2 होड कणक घेतले, ते हाय बरे स्वच्छ कन धुवून त्याचे 2 तुकड कन मीठ घालून उकळून घेतला। तसेच हा हिंगा लहान कटोरी साबुदाणा घेतला। हे साबुदाणा हे भिजेल ना सुके तसात 4 चमचे आहे हिंगा शेंगा पावडर घेतला। शेंग आहे भाजून पावडर कन घेतले। 1 चमचेतला आहे हे मिरसांग आणि आले मात्र बडवून घेतला। हे तुम्ही मिरसांग हिंगा जास्त करू शकतात, हा कमी मिरसांग घातला। 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर। जर तुम्ही उपवासात जिरे आणि कोथिंबीर खाईन झाला तुम्ही हिंगा स्किप करू शकता, घाण झाला बी चालता। आता मी पहिल्या कणगा साल खाण घ्या। सगळं कणगाचे हे साल खाण घेतले। आता मी हे किसून घ्या। अशेत कन हांव आता सगळे किसून घेता। सगळं कणक हाय किसून घेतले। आता हेका बरो बाइंडिंग घेऊ कटलेटा। आमका साबुदाण्याचे पीठ घालू जाय, त्यासाठी आम्ही जे घेतले साबुदाणे असतात ते आमका भाजून घेऊ जा पहिल्या। आता हिंगा तव दवरला तेचेर साबुदाणा घालून घेता। असे सुकेत भाजून घेऊचे, तेल बी काय घालचे ना। म्हटलं हे भाजून घेतला, पावडर करताना मात्र बरे बगी गंध जाता। जास्त ना मात्र असे 1-2 मिनिट मात्र भाजून घेऊचे। हे 2 मिनिट आहे भाजून घेतले। जोपर्यंत बारीक अशी पटपट आवाज येता तोपर्यंत हे भाजून घेतले। आता गॅस बंद करून घेता। आता हा थोडा वेळ थंड करून ह्याचे पावडर करून घेता। हा इशकन बारीक पावडर करून घेतले। आता हे एक बाउला खाण घेता। आता मी जे कणक किसून घेतले असा तिथून हे सगळं घाण घ्या। शेंगा पावडर, जिरे, मिरसांग आणि आली घाण घेऊन हे बडवून घेतले। कोथिंबीर पालो आणि हे जे आम्ही साबुदाणा पावडर करून घेतले ते थोडंच घाण घेता आणि थोडं दवरता आणि तसेच चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळे बरे कन मिक्स करून घेऊचे। हे हाय पुरा बरे कन कालवून घेतले। उदा घालची ना अशेत कन पुरा बरे कन अशकन कालवून घ्यायचे। आता मी हे एक लहान लहान असे गुळ घे आणि केजे एक असे टिक्की बनया। असे वड्या बशीन असे गोल गोल कन घेऊचे। हे पळे असे हे तुम्ही तुमगेल मनाप्रमाणे किंचित आकार दिला चालता। हा हे गोल कण घेऊ लागला। अशेत कन आता सगळं पिठाचे अशकन वडी असे लहान लहान तयार करून घेता। आता अशकन हे सगळं तयार करून घेतले। आता मी जे थोडे दवण घेतले साबुदाणा पीठ ते एक प्लेटा खाण घेते असा। आता हे एक घेऊचे वडी
आणि हे अशकन लावून घेऊचे का. हिंग तुम्ही राजगिराज पीठ बी घेतला चलता. आणि हे अशकन खांड घेऊचे. बरेकन सगळं लावून घेऊचे. अशेत कन आता सगळं कण घेत हाव. अशकन हे सगळं तयार करून घेतले. आता मी हे भाजून घेया. आता हे सगळं कटलेट हा शॅलो फ्राय करचे असा. मला तव्यावरच भाजून घ्यायचे असा. त्यासाठी हा हिंगा तव गरम करू दवरला. तव हा हिंगा मीडियम गॅसीचे दवरला. थोडेसे तेल घालून घेता. आता एक एक दवण घेता. आता हेजे वयल्यान थोडे तेल घालून घेते असा. आता एक भाजून एक 5 मिनिट मात्र बरे भाजू दवरचे अशेत कन. आता मी हे एक एक फिरवून घ्या. अशकन एक साइडीन क्रिस्पी जातपर्यंत भाजून घेतले. आणि दुसऱ्या बाजून बी तसेच भाजू दवरला एक 5 मिनिट. आता हे दुसऱ्या बाजून बी फिरवून पळया. हे पळया कितलं मस्त भाजलं. आता हे एक प्लेटा खांड घेता. कटलेट सगळं हा हिंगा प्लेटा खांड घेतले. मस्त असे चविष्ट कणगाच कटलेट तयार असा. खास उपवासासाठी तुम्ही बी हे एक पटी नक्की कण पळया. तुमका बी हे खूप आवडतले. आणि हे ह्याचीबर खाऊ हा हिंगा दही घेतला. तुम्ही हिंगा शेंगा चटणी बी घेतला चलता. आणि हे एक पटी ट्राय करा आणि कमेंट कर नक्की सांगा मका तुमकी रेसिपी कशी दिसली म्हणून. आणि कोंकणी किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका. आणि हो व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगेल धन्यवाद.